प्रयागराज महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शाही स्नान। त्रिवेणी संगमावर मोदींनी केलं स्नान। प्रयागराज महाकुंभमेळ्यात पंतप्रधान मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित। थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी साधू संतांशी चर्चा करणार। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू। 11 वाजेपर्यंत 19.95% मतदान। दिल्लीत आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी सामना, तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी मतदानाचा हक्क बजावला। दिल्लीत आजपासून मतदान। दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आमने सामने। दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान केंद्रावर जाऊन मुर्मूंनी केलं मतदान। आष्टी उपसा सिंचन योजनेचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार। अजित पवारांना कार्यक्रमाचं निमंत्रण, मात्र डोळ्याच्या ऑपरेशनमुळे मंत्री धनंजय मुंडे गैरहजर राहणार। 2000 लोक प्रयागराजमधून बेपत्ता। सरकार घटनेचं सीसीटीव्ही का समोर येऊ देत नाही? प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून संजय राऊतांचा सवाल। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हा वेड्यांचा बाजार। सागर आणि वर्षा बंगल्यामध्ये 5 पावलांचं अंतर। फडणवीसांना तात्काळ वर्षा बंगल्यावर जायला हवं, राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या डोक्यात परिणाम। ठाकरे गटाचे खासदार कोणत्या विचाराचे आहेत? राऊतांनी आत्मचिंतन करावं, तर मंत्री दादा भुसेंचा राऊतांवर हा निशाणा। एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या जिल्ह्यात चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही। मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलो होतो। फडणवीसांच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंची माहिती। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाचा छापा। सकाळी 6 वाजेपासून अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू। संजीवराजे नाईक हे रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू। स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची राजकीय रणनीती। भाजपकडून मंत्री नितेश राणेंना रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी। पुण्याच्या देहूमध्ये विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 नगरसेवकांवर कारवाई। निवडणुकीवेळी 3 नगरसेवकांकडून सुनील शेळकेंविरोधात प्रचार। तत्कालीन कृषी मंत्र्याचा 350 कोटींचा घोटाळा। अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंवर आरोप। MAIDC कडून पैसे देऊन टाकल्यानंतर निविदा काढण्याची प्रक्रिया। पुराव्यानिशी दमानी यांचा आरोप। अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंकडून अंजली बदनामिया असा उल्लेख। अंजलीताईंनी आतापर्यंत अनेकांवर आरोप केले, त्यातील एक तरी आरोप सिद्ध झाला का? मुंडेंचा सवाल। तर पुराव्यानिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली। मुंडेंनी मला बदनामिया म्हणण्यापेक्षा पुराविया म्हणायला हवं। अंजली दमानी यांकडून टीकेला प्रत्युत्तर। धनंजय मुंडेंनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी आटापिटा लावलाय। मुंडेंनी पदाचा राजीनामा द्यावा, सारंगी महाजनांची मागणी। उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी ही स्थिती नाही। ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। मुलीची 10वीची परीक्षा संपल्यानंतर वर्षावर जाणार। परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ असं माझी मुलगी म्हणाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात करमणूक शुल्क, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ आणि व्यावसायिक झोपड्यांवर कर लावण्याचा प्रस्ताव। महापालिकेच्या अर्थसंकल्पात आयुक्त भूषण गगराणींचे सुतोवाच। मुंबईत कंपन्यांना कर का नाही? जमीन फुकट वापरायला द्यायची का? पालिकेनं सादर केलेल्या बजेटवर संदीप देशपांडेंचा सवाल। मराठ्यांशी गद्दारी कराल तर फळं भोगायला तयार रहा। जरांगे पाटलांचा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा। जरांगे लवकरच आझाद मैदान, शिवाजी पार्कची पाहणी करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर। महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल शिंदे नागरिकांचे आभार मानणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 फेब्रुवारीला पंढरपूर दौऱ्यावर। पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात हॉटेल ग्रँडचं उद्घाटन करणार। मनसे नेते दिलीप धोत्रेंची माहिती। सोलापूरच्या करमाळ्यात अनेक तरुणांचा ठाकरे गटाच्या युवासेनेत प्रवेश। गाव तेथे युवासेना अभियान राबवून संघटनात्मक बांधणी मजबूत करणार। तालुका प्रमुख शंभूराजे फरतळे यांची माहिती। बंगळुरूमध्ये राहुल द्रविड रिक्षा चालकावर संतापला। गाडीला मागून धडक बसल्यानं द्रविड संतापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील विहीर गावात बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू। आमदार कीर्तिकुमार भांगडी यांकडून कुटुंबियांची भेट घेत सांत्वन। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत। ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार। पश्चिम रेल्वेवर 9 फेब्रुवारी रोजी होणारा ब्लॉक रद्द। विरार ते वैतरणा आणि सफाळे ते केळवे दरम्यान घेण्यात येणार होता ब्लॉक।
काही कारणास्तव ब्लॉक रद्द, लोकल वेळेवर धावणार.